सध्याचं राजकारण जे आहे ते अतिशय घाणेरड्या प्रकारचं चालू आहे। ईव्हीएम मशीन बंद करायला पाहिजे, बॅलेट पेपर घ्यायला पाहिजे आणि हे केलं तर मोदी हा माणूसच दिसणार। आम्हाला माहीतच नाहीत कोण आहे ते, कधी बघितलंच नाही आम्ही, त्यामुळे ह्यावेळेस मोदींचं येणं जरा अवघड आहे। आणि आता असं वाटायला लागलंय की जो करेल ना जनतेसाठी त्यानेच निवडून यावं, तर त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी केलं पाहिजे ना, पण आपणही त्याला विचारलं जात नाही, हा मोठा मुद्दा आहे ना। तुम्ही म्हणताय ना मोदी निवडून जरी आले किंवा होणार जे म्हणताय त्याच्यामध्ये आमचा काहीच म्हणजे फायदा काहीच नाही। त्यांनी थोडंसं जरी विचार केला आज मला असं वाटतं की 50% जनतेला इथला खासदार कोण आहे हे पण माहित नाही। हे सरकार, मोदी सरकार जे आहे ते झोपलंय का? माझं काय, मी निवडून आलो, माझं घर भरलं, विषय संपला। सोलापूर शहराच्या युतीने विचाराने केलं तर आतापर्यंत खूप सारे मंत्री होऊन गेलेले आहेत, तर या मंत्र्यांनी काय केलंय सोलापूरसाठी? फक्त माझं घर भरावं असं त्यांची इच्छा आहे। एवढे खासदार झाले, सगळे मान हलवे खासदार झाले। शहराच्या आत जर हद्दभागात सुरुवातीलाच जर गेलं तर मोठे मोठे खड्डे आहेत, खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे हेच कळत। पण सगळे चांगल्या रस्त्यांना यांनी खराब करायचं काम केलेलं आहे। स्मार्ट सिटीत एकही काम व्यवस्थित झालेलं नाही। सगळेच प्रश्न प्रलंबित आहे, कुठलाच प्रश्न सॉल्व नाही आहे। त्या स्वामीचं काम एकच आहे की आपल्या मठात बसून पूजा करावी, असल्या राजकारणात पडू नये। मोदी सरकारला कळेल की काय प्रकार आहे आणि आपण किती खाल्लंय आतापर्यंत आणि ते किती पचणार आहे ते या इलेक्शनमध्ये नक्कीच दिसेल। तुम्ही येऊन आधी करा, दाखवा, मग आम्ही तुम्हाला मतदान की तुम्ही सारखे जर या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून गोळा करून जर स्वतःचं प्रबळता वाढवत असाल तर साहजिक आहेत लोक एवढी वेडी नाही आहेत। त्यांना ह्या सगळे चोऱ्या केलेले लोक आहेत ना, त्यांना फक्त भीती घालून पक्षात घ्यायला लागले। त्यांची एक निष्ठता राहिलेली नाही। आज रात्री ह्या पक्षात आहे तर उद्या सकाळी त्या पक्षात आहे। आणि आता तर असं गढूळ वातावरण झालंय की जे ते उडतो पक्षांतर करतोय। जो माणूस पक्ष बदलतो पहिला त्याला पाडायला पाहिजे। राम मंदिरानं काय जाणार, लोकांचा प्रश्न सुटणार आहे का? ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस जे झटलेले आहेत ना त्यांची नावच पुढे आलेली नाही। आज मराठा तडफडते। आज शिंदेसाहेब, सुशीलकुमार शिंदेसाहेब खासदार होते त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती आता या 10 वर्षात पाठीमागे आहे, सोलापूर मागे गेले। कारण मतदान एक श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने केलं पाहिजे। दर्शक नमस्कार, बिहार न्यूजच्या बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीसाठी आमच्या राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। साधारणपणे 15-20 दिवसात अगदी याची आचारसंहिता देखील लागू होऊ शकते आणि एकंदरीत राज्यातलं, देशातलं जे वातावरण आहे ते निवडणूकमय अशा पद्धतीचं होणार आहे। आणि आमचा मतदार राजा, लोकशाहीमधला मतदार राजा या मतदानासाठी जेव्हा घराबाहेर पडेल तेव्हा खरेच कोणते प्रश्न असणार आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये, त्याविषयीचा हा संबंध जो काही उहापोह आहे आपण तो बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपण करतो आहोत। आपण सोलापूर शहरातल्या वसंत विहार या भागामध्ये आहोत आणि सगळ्यात अगदी समाधानकारक गोष्ट अशी की या कार्यक्रमामध्ये महिलांची जी उपस्थिती आहे तर ती लक्षणीय अशा पद्धतीचे आणि मतदारांमध्ये जो आपण म्हणू की उत्साह नक्कीच आहे आणि तो कशा पद्धतीचा आहे किंवा लोकसभा निवडणुकीसाठी एकंदरीत प्रत्येकाची भावना कशा पद्धतीची आहे तर ते आपण बोला बेधडक बिहार न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण नागरिकांची मतं जी आहेत ती जाणून घेणार आहोत। ताई, आपलं स्वागत या आमच्या कार्यक्रमामध्ये। आणि जेव्हा तुम्ही मतदानासाठी बाहेर पडाल कुठले प्रश्न असतील मनामध्ये सोलापूर शहराकडे पाहिल्यानंतर? सोलापूर शहर असू देत किंवा महाराष्ट्र असू देत, सध्याचं राजकारण जे आहे ते अतिशय घाणेरड्या प्रकारचं चालू आहे आणि सगळं चोराचोरीचं राजकारण चालू आहे। म्हणजे आपण बघतोय की अर्ध्या रात्रीत कोणी उठतंय आणि कुठल्याही पक्षात जातंय। खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे की आपण कोरोनाचा काळ अनुभवलेलो आहोत, आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत आणि कोरोनाच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे जे होते ते मुख्यमंत्री होते। खरंच विचार करण्याची गोष्ट, आता सगळेजण म्हणत आहेत की त्यावेळेस घरात बसून राहिले, पण ती वेळ होती का बाहेर फिरण्याची? हाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे, कारण की जर आपले मुख्यमंत्रीच फिरतायत तर मग सर्वसामान्य जनता ही सहज फिरली असती, त्यासाठीही त्यांनी केलेलं असेल, हा त्यांच्याही मनाचा विचार असू शकेल। दुसरी गोष्ट म्हणजे की सगळे पक्ष आता प्रत्येकजण आपला आपला विचार मांडायला लागलेले आहेत की आम्ही हे केलो, आम्ही ते केलो, पण हा कोणी विचार करत नाही सध्याचं जे युती आहे किंवा जे कोणी आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, हो महायुती आहे, हो नक्कीच, तर
एक विचार करण्याची गोष्ट आहे की कोरोनापासून महागाई वाढली आहे, पण ती महागाई किती प्रमाणात वाढली आहे. आज भाजी घ्यायला गेली, माझ्यासारखे जे महिला मंडळ आहेत आम्ही, आणि महिला मंडळातल्या ज्या महिला आहेत, आमचा विचार हा फक्त आमच्या किचनपर्यंत असणार. तर मी ते विचार करते की आज जर आम्ही भाजीला गेलो तर त्या 30 रुपये पाव किलोशिवाय एकही भाजी नाही आहे. मग हा का सरकार विचार करत नाही आहे? मग आता हे कुठं गेलं आहे सरकार? हे सरकार, मोदी सरकार जे आहे ते झोपलं आहे का? हा प्रश्न नक्कीच आम्ही विचार. सोलापूर शहराच्या युतीने विचाराने केलं तर आत्तापर्यंत खूप सारे मंत्री होऊन गेलेले आहेत. तर या मंत्र्यांनी काय केलं आहे सोलापूरसाठी? पाण्याचा मोठा प्रश्न आहे, IT कंपन्यांचा मोठा प्रश्न आहे. आमची मुलं जर शिक्षण घेत आहेत, खूप चांगल्या पोस्टवरती त्यांची जाण्याची कुवत आहे, पण त्यांना पगार म्हणा किंवा त्यांना जो वाव आहे, कंपन्या आहेत, त्या कंपन्या जर मिळत नसतील आणि त्या मुलांना पुणे किंवा मुंबईचे वाट धरावी लागत असेल तर मग अर्थ नाही आहे ना सर. मग तुम्ही नुसतं IT कंपन्यांचं उद्घाटन केलं म्हणजे त्या मुलांना नोकरी मिळाली का? नाही. तर मग त्यासाठी विचार केला पाहिजे ना सगळ्यांनी. नक्कीच आपण बघतो म्हणजे सोलापूर शहराच्या तर आपण असं म्हणूयात की निवडणुका येतात आणि जातात. लोकसभा असतील, महापालिका असतील किंवा विधानसभा निवडणुका. सोलापूर शहराचा रोजगाराचा प्रश्न मात्र कायमच राहिलेला आहे. आणि आपण पाहतो की आजही म्हणजे या ताईंनी जो प्रश्न उपस्थित केला की रोजगाराच्या संदर्भातला, हा रोजगारच इथं उपलब्ध होत नाहीत. आमची मुलं शिक्षण घेतात पण सोलापूर सोडत आहेत. ती एक परिस्थिती सोलापूर शहरासाठी काळजीचीच आहे. आणि निवडणुका येतात जात आहेत पण प्रश्न मात्र आजही तोच आहे. अन्य महिला वर्ग देखील आहे. सोलापूरचे जे खासदार आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, हे कधी आपण आपल्या एरियात आले, आपला काही संवाद घडला असं तुम्हाला काही वाटतं का? काही आम्हाला माहीतच नाहीत कोण आहे ते, कधी बघितलंच नाही आम्ही. काय प्रश्न वाटतात तुम्हाला तुमच्या परिसराकडे पाहिल्यानंतर? सोलापूर शहरात तुम्ही वावरता तेव्हा कुठले प्रश्न वाटतात इथं? पाण्याचा, रस्ते, परत ह्याचं म्हणजे काय म्हणजे जे काय आहे ना, म्हणजे आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे जे शिक्षणासाठी मुलांना बाहेर ठेवायला लागतं, हाल जे होतात ना ते. मतदान आपण करतो आणि मतदान केल्यानंतर हे राजकीय पक्ष किंवा नेते तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देतात असं तुम्हाला काही कधी वाटलं? या सगळ्या देतच नाहीत, फक्त मतदानापुरतं येतात. हां, मतदान द्या म्हणून फक्त येतात, परत गेले की तिकडंच. कोणीच लक्ष दिलं नाही, म्हणजे देतच नाहीत. वाटतं का की पंतप्रधानपदी परत एकदा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी असले पाहिजेत किंवा आता मोदी पुन्हा येणार असं म्हणलं जातं? ही चर्चा तुमच्या कानापर्यंत येते तेव्हा काय वाटतं? नाही, नको. आपले जे आपले उद्धव साहेब ठाकरे जे आहेत ना, ते असताना जे होतं आणि आता जे बघ त्याच्या आणि ह्याच्यामधला म्हणजे भरपूर हे आहे. आलं तरी पण म्हणजे आम्हाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते जरी आले, तुम्ही म्हणताय ना मोदी निवडून जरी आले किंवा होणार जे म्हणताय, त्याच्यामध्ये आमचा काहीच म्हणजे फायदा काहीच नाही आहे. काय वाटतं हे सगळं आत्ताचं जे राजकीय वातावरण आपल्या देशात आहे किंवा आपल्या सोलापूर शहराचा विचार केला तर कुठले प्रश्न वाटतात? जसं या ताईंनी सांगितलं तसंच आहे की मुलं शिक्षण घेतात पण जास्त पगार आहे म्हणून बाहेर जातात. तो पगार जर इथं दिला तर आमचे मुलं बाहेर जाणार नाही आणि त्यांचे आईवडील एकटे पडणार नाहीत असं वाटतं ते. आणि या जर आपण म्हणजे सोलापूर शहराचे रस्ते, पाणी, आता ती समस्या सांगितली ती तर खूप मोठी आहे. शहराच्या आत जर हद्दभागात सुरुवातीलाच जर गेलं तर मोठे मोठे खड्डे आहेत. खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. मग त्याच्यातून वेगवेगळे आजार, मग आजार उद्भवले की पैसा पण नाही आहे तेवढा की त्याच्या उपचारासाठी हे करतील. मग आलेच परत पुण्याला जात, मुंबईला जात, बँगलोरला जात. असं नाही पाहिजे, इथंच पाहिजे ते. असं वाटत नाही का ह्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष आहे? नाही म्हणजे हे रस्ते तर सगळ्यांनाच दिसत असतील. नाही वाटतं ना. आणि आता असं वाटायला लागलंय की जो करेल ना जनतेसाठी त्यानेच निवडून यावं. मग असं पक्ष किंवा व्यक्ती म्हणून जो व्यक्ती समोर येईल आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन जो जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ओळखून आणि त्याच्यावर जो मार्ग काढेल त्यांनी निवडून यावं. मतदान तुम्ही यापूर्वी देखील केलं असेल, हे मतदान सार्थकी लागतं असं वाटतं? देशाच्या बाबतीत वाटतं पण राज्य किंवा खेडेगाव वगैरे म्हणलं तर तिथपर्यंत नाही पोचलेलं वाटतं. निश्चितच म्हणजे ज्या काही विकासाच्या योजना आहेत किंवा जो विकास आहे आपण म्हणतो तर तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे असं एक म्हणणं या ताईंनी मांडलं. आणि प्रत्येक वेळेला निवडणुका होतात
पण आमचे प्रश्न मात्र अजूनही तसेच राहतात. महत्त्वाचा प्रश्न त्यांनी तोच मांडला की इतर रोजगाराच्या संधी नाही आहेत. अन्य देखील इथले परिसरातील रहिवासी आहेत. निवडणुका होते, ही लोकसभेची निवडणूक होते आहे. कशा प्रकारचं चित्र वाटतं की पुन्हा एकदा म्हणजे जो म्हणतोय की आपण मोदींनीच नारा दिलेला आहे की आम्ही अगदी 400 पार असो यावेळेला, तर ही जी वस्तुस्थिती आहे तर वाटतं हा आत्मविश्वास खरा ठरेल? सगळ्यात महत्त्वाचं EVM मशीन बंद करायला पाहिजे. मशीन बंद केलं तर त्यांचे 150 पण होत नाही. EVM मशीन बंद करायला पाहिजे, बॅलेट पेपर घ्यायला पाहिजे. आणि हे केलं तर मोदी हा माणूसच दिसणार नाही. आणि मोदीमुळं देश पूर्ण बर्बाद व्हायला लागला आहे. आज आपल्या देशावर एवढं कर्ज करून ठेवलं आहे त्या माणसाने, पूर्ण देश विकला जाईल आणि विकतोय त्यानं पूर्ण महाराष्ट्र तर कोणत्या आता हा जो मुद्दा मांडला जातोय, कोणते प्रश्न वाटतात की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मोदी सरकार पुन्हा नसेल? म्हणजे कुठले प्रश्न असतील? सर्वच प्रश्न आहेत. महागाईचे आहेत, प्रायव्हेटेशन सगळं प्रायव्हेट करायला. रेल्वे विकले गेले, LIC अर्ध विकले गेले, जवळपास विमान एअरपोर्ट सगळे विकले गेले. कुठलं जरी सरकार असलं तरी नाही, ह्याच्या अगोदर पण होतेच ना सर. ह्याच्या अगोदर पण होतच आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा सरकार होते, पण ते कसं खात होते, खाऊ घालत होते. ह्यांच्यावर तसं नाही आहे, जी येईल ते माझ्या खिशात जाऊ दे असं चालू आहे. फक्त माझं घर भरावं असं त्यांची इच्छा आहे. मला सांगा, मोदींना पर्याय कुठला? तर तुम्ही सांगताय त्याला पर्याय कुठला? पर्याय भरपूर आहेत पर्याय. नाही, आज मोदी ना इंडिया आघाडी केली जाते, पण ती सुद्धा आपल्याला दिसत नाही. त्यांच्यामध्ये वाद दिसतात आपल्याला. कसं सर्वात महत्त्वाचं कसं, एखाद्या माणसाला टार्गेट करून तुम्ही त्याला जर ही केलं ना तर ती होत नसते. तुम्ही एकदा चान्स देऊन बघा ना दुसऱ्याला. आता 15 वर्ष दिले त्याला, 15 वर्ष तुमची काय हालत झाली कळाले, दुसऱ्याला चान्स देऊन बघा तुम्ही. आज आपण सोलापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण किंवा इथल्या खासदारांनी जे प्रश्न हाताळले. खासदार कोण आहे ते पहिला सांगा मला इथला. नाही, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आहेत. त्या स्वामीचं काम एकच आहे की आपल्या मठात बसून पूजा करावी, असल्या राजकारणात पडू नये. आणि पडलं तर पूर्ण म्हणजे जनतेचं त्यानं प्रश्न मार्गी लावले पाहिजे. कारण तो माणूस कोण आहे, कुठं आहे, पेपरमध्ये दिसत नाही. सोलापूर शहराचे म्हणून तुम्हाला कुठले प्रश्न वाटतात की? सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत, कुठलाच प्रश्न सॉल्व नाही आहे. या 15 वर्षात तर पूर्ण सोलापूर अजून 50 वर्ष मागे गेलं आहे. आणि अजूनही आपण बघतो की भाजपाने तसा उमेदवार आपला समोर आणलेला नाहीये. कोण असेल असं वाटतं? भाजप कुठला पण उमेदवार नाही, फक्त त्यांची मशीन काम करायला लागले, बाकी काय काम करत नाही. जोपर्यंत मशीन बंद होत नाही तोपर्यंत भाजप येतच राहणार. मशीन ज्या दिवशी बंद त्या दिवशी भाजप संपला. महत्त्वाचं की EVM मशीन, त्याच्याऐवजी मतपत्रिका असल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मतदान जर झालं. हे मुद्दा महत्त्वाचा मानला जातो तोच की EVM मशीनमुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत. सोलापूर साठी आता आपण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान कराल किंवा मतदानासाठी ही सगळी पुढची तयारी असेल जेव्हा लोकसभा निवडणुका जाहीर होतील. काय वाटतं सोलापूर शहराच्या विकासावरती? कारण शेवटी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात, राजकीय पक्ष विकासाचा नारा देत असतात. सोलापूर शहर आणि जिल्ह्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? नाही, विकासाच्या बाबतीत म्हटलं तर यांनी स्मार्ट सिटीसाठी इतके मोठे मोठे कामं आणले, पण सगळे चांगल्या रस्त्यांना यांनी खराब करायचं काम केलेलं आहे. स्मार्ट सिटीत एकही काम व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळे लोकांचा भरपूर नाराजी आहे यांच्यावर की स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण गचाळ काम केलेलं आहे. ड्रेनेज लाईन म्हणा, रोडचे कामं म्हणा, पाईपलाईनचे, प्यायचे पाण्याचे नळ जुने काढून यांनी नवीन बसवले, पण इतके खराब निकृष्ट दर्जाचे सगळे म्हणजे वस्तू वापरलेत. त्यामुळे लोकांची भरपूर नाराजी आहे. आणि सोलापूरसाठी पाणी प्रश्न इतका गंभीर आहे, 5-6 आज तर आता 6 दिवसांनी आले पाणी. त्यामुळे इतका मोठा म्हणजे प्रश्न आहे हा. आणि सोलापुरात MIDC नाही, MIDC आहे ती बी बंद पडायच्या मार्गावर आहेत. सगळे यंत्रमाग, हातमाग, गिरण्या तर बंद पडलेल्या आहेत. त्यामुळं ह्यावेळेस मोदींचं येणं जरा अवघड आहे. नाही, पण आपण बघतो की भाजपच्या काळामध्ये आपण रस्ते विकास एवढा मोठ्या प्रमाणात झालेला बघतो. आणि अंतर्गत रस्ते नाही झाले. याचबरोबर आपण बघतो की एक व्यवहारामध्ये पारदर्शकता आलेली दिसते. काही चांगल्या या गोष्टी घडल्या. हायवे त्यांनी सुधारलेत, कारण त्याला टोल नाके बसवलेत. जिथं त्यांना पैसा मिळतो ना ते व्यवस्थित करतात. अंतर्गत रोड एकही व्यवस्थित नाही. आज पुणे नाक्याचा 3-4 वर्षानंतर ST स्टँड ते पुणे संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा रोड 1.5-2 वर्ष असा प्रलंबित पडला होता. आत्ता कुठं त्याला म्हणजे खडी केले, त्यावर बी 15 जण पडलेत. आमच्या इथला एक माणूस आहे इथं असं घसरून पडला. नाही, तरी देखील आता एक आणखीन प्रश्न असाच विचारायचा वाटतं की एवढं सगळं आता आपण म्हणतोय,
पण तरी देखील भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान होतं आणि आज आपण बघतो की राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते भाजपकडे आकृष्ट होत आहेत आणि भाजपामध्ये इन्कमिंग सुरू आहे अशा पद्धतीचं. मग हे का घडतं की लोक तुमच्या म्हणण्यानुसार जर परिस्थिती अशी असेल तर भाजपला मतदान कुठल्या आधारावरती असेल? ॲक्च्युली परिस्थिती कशी आहे, शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये गरिबी आणि श्रीमंती ह्या 2 वर्गामध्ये डिवायजन झालेला आहे. आणि हा जो विकास झालेला सध्या परिस्थितीमध्ये जे सरकार आहे ते भाजपचं सरकार आहे, केंद्रातही आहे आणि इकडे युती सरकारमध्ये पण आहे. पण या मोदीने काय केलेलं आहे, भारतात GDP वर नेऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे. ते कशामुळे गेलेलं आहे, सगळं खाजगीकरण केलं आहे. खाजगीकरण केलं त्याच्यामुळं शाश्वती राहिले नाही कुठल्या याची. औद्योगिकरण स्टॉप झालेलं आहे. जे औद्योगिकरण आहे चांगलं आहे एका दृष्टीने आणि एका दृष्टीने वाईट पण आहे, ते मी सांगतो तुम्हाला. खाजगीकरण केलं त्याच्यामुळे त्यांचा GDP वाढला, त्याच्यामध्ये त्यांचे इन्कम सोर्स वाढले. पण गरिबांचं इकडे नुकसान झालं ते त्यांना कळूनच नाही राहिलं. आता म्हणतं हे लोन घ्या ते लोन घ्या, मी काही कुठल्या पक्षाच्या याने बोलत नाही. पण इथला जो मी आता विकास बघतो आहे शहराचा, तर जनता काय करत आहे की चला बाबा आमच्या शहराचा विकास होईल. पण शहराचा विकास झाला आहे का? आज जी परिस्थिती आहे, आज आपण शहराचा विकास करण्यासाठी आपण एका खासदाराला निवडून दिलं सोलापूरमध्ये. त्या सोलापूरमध्ये खासदाराला स्वामींना निवडून दिलं तर त्यांनी एखादी एंट्री तरी मारणी का कुठला विकास करायचा सोलापूरचा, कुठली इंडस्ट्री आणायची आहे. बाकीचे जे खासदार आहे ते त्यांच्या परीने प्रयत्न करतं, ही इंडस्ट्री आणू दे, शैक्षणिक क्षेत्रामधली आणू दे, औद्योगिक क्षेत्रामधली आणू दे. पण तसं होत नाही. त्यांनी थोडंसं जरी विचार केला असा आज मला असं वाटतं की 50% जनतेला इथला खासदार कोण आहे हे पण माहीत नाही. आज इथली हा सगळ्यात मोठा नाही. मग यापूर्वीची जी परिस्थिती होती सोलापूर शहराची त्याच्यावरती तुम्ही समाधानी होता? समाधानी होतो. तेव्हा युतीचं सरकार आमचं, मी कुठल्या पक्षाचा बोलत नाही, शिवसेनाचं युतीचं सरकार होतं. तेव्हाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय? तेव्हाची परिस्थिती, आता जे प्रश्न आहे त्याच्यापेक्षा निम्मे पण प्रश्न नव्हते. कारण त्यांचे जे खासदार आहे आमदार आहे हे स्वतः कार्य करत होते. तळागाळात जाऊन ती स्वतः निरीक्षण. आता बघा परवाचीच गोष्ट, तळागाळात जाऊन की त्यांच्या स्वाधीन जे कार्य आहे ते तिथे चेक करता आहे. बरोबर आहे. तशी सिच्युएशन यांची नाही आहे. हे सगळं कशामुळे झालं आहे की भाजपच्या काळामध्ये कुठेही विकास फक्त दाखवतो आहे, तुम्हाला फक्त दाखवतोय आहे आणि इकडे ते विरोधतो आहे. हे चित्र दिसतंय. काय घडेल असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये? मला नाही. तुम्हाला असं वाटतं का की भाजपला काहीतरी आपल्या सोलापुरात देखील पर्याय आहे, ती ताकद आहे ना? नक्कीच ताकद आहेत. जर आपण पर्टिक्युलर जे पाठीमागचा जर विचार केला, त्या सरकारने आपल्याला कुठपर्यंत सपोर्ट केला, कुठपर्यंत उद्योगधंद्यात बढोतरी केली किंवा काय त्यांनी जे कामं केले त्याचा जर आपण विचार केला तर नक्कीच मागची जी युती होती ते पुढे आणखी येणार आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच सेना असेल, दुसरी हे सगळे राजकीय पक्ष एकत्र आहेत महाविकास आघाडी म्हणून, किंवा भाजपला एक पर्याय देण्यासाठी सोलापूर शहरामध्ये काही राजकीय पक्षांची तयारी असं वाटतं का? ह्या सगळ्या असणार ना, 100% आहेत. मला तरी वाटतं की यांना जे प्रत्युत्तर देण्याची तयारी आणखी एक पक्षात आहे, तो आहे सेना पक्ष. बरोबर आहे. आणि त्याची मला असं वाटतं की हा थोडासा साईडला असून आपला हा पुढे तरी अजून त्यांनी उमेदवार तर काही आपल्याला दाखवलेलं नाही, कुठला काही दिलेला नाही. काँग्रेसकडे जाते, काँग्रेस त्या क्षमता काँग्रेसकडे आहे का की एक पर्यायी उमेदवार देणं भाजपला? बरोबर आहे. नाही नक्की जाईल असं वाटतं. पण त्याहीपेक्षा मतदारांचा मूड तसा आहे का? मतदारांचं मूड तसं नाही. ॲक्च्युली कसं आहे, मतदारांचं मूड तसं तळ्यात मळ्यात आहे. दिखाव जो दिखता वो बिकता असं चाललेलं आहे. तर त्याच्यावर जर जनता भावली तर मग तो हा टर्न होऊ शकतो. सगळ्यात बरोबर आहे. या महिलांकडं पुन्हा एकदा आपण जातोय, कारण त्यांनी सुरुवातीलाच मुद्दे फार महत्त्वाचे मांडलेले होते की राजकीय पक्षाचं काही जरी असलं तरी आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आणि सोलापूर शहराच्या बाबतीत अगदी रोजगाराचा प्रश्न किंवा अगदी पाण्यापासूनचे जे प्रश्न आहेत तर ते होतातच आहे आणि आम्ही मतदान करत जातोच आहे. ते पुन्हा एकदा तुमच्याकडंच यावंसं वाटतं. आणि काय होईल असं वाटतं? ही लोकसभा निवडणूक आहे आणि आपल्या सोलापुरात आपण पाहतो की काँग्रेस विरुद्ध भाजप असाच एक सामना असतो. काय वाटतं, म्हणजे यावेळेला काही काँग्रेस काही करू शकेल की भाजपाचे उमेदवार पुन्हा पहिल्यासारखे 2.25 लाख मतांनी वगैरे विजय होतील? काय वाटतं? नाही, असं आपण सांगू शकत नाही सध्या परिस्थितीला. कारण वैचारिकदृष्ट्या आता जी इथली पब्लिक आहे ती सक्षम झालेली आहे. म्हणजे बघून थोडं का होईना विचार करून त्यांना लक्षात यायला लागलं की कोण करत आहे, कोण लक्ष देत नाही आहे, किंवा आपल्याला
कोण आपल्या जवळ येऊन आपलं सगळं ऐकून आमच्या अडचणी ते सोडवतील, तर मला असं वाटतं की ते चान्स देऊन बघतील. हां, चान्स देऊन बघतील की बाबा इतकी वर्ष ह्यांना दिलंय, 5 वर्ष ह्यांना दिलं तर काय हरकत आहे, परत आहेच आहे की पुढं, हे काही कायमचं नाही आहे, दिसेल ते होईल, मग ते चान्स देतील असं वाटतं मला. तसा काही मूड दिसतो का तुम्हाला लोकांचा, की असं आता ज्या ताई म्हटलं की नाही, हे परिवर्तनच होईल, असं लोक- काही लोकांचा मूड तसा हो, लोक विचार करायला लागलेले आहेत आणि लोकांनी देऊन बघितले, संधी देऊन बघितलेली आहे. जर त्या संधीचं पण ते सोनं करू शकलेले नाही आहेत तर नक्कीच लोक दुसरा ऑप्शन शोधणार. मोदी की गॅरंटी असा एक शब्द आहे. सर कसं आहे, जर तुम्ही चोर बाजारातून सारख्या सारख्या त्या गोष्टी चोरात राहिलात तर शेवटी चोरीचा माल हा एक दिवशी तरी विकला जाणार नाही आहे. तसाच हा प्रकार आहे की तुम्ही सारखे जर या पक्षातून त्या पक्षातून गोळा करून जर स्वतःचं प्रबळता वाढवत असाल तर साहजिक आहेत लोक एवढी वेडी नाही आहेत. आता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि ह्या महागाईच्या ह्याच्यात किंवा आता आमची एखादी 80 वर्षाची आजीसुद्धा विचार करू शकते की जो गॅस आम्हाला 400 रुपयाला मिळत होता तो गॅस आता आम्हाला 900 रुपयाला मिळतो आहे. म्हणजे त्या आजीलाही पैशाची किंमत कळती आहे. तर नक्कीच लोक विचार करणार सर. आणि शैक्षणिकदृष्ट्या म्हणा किंवा व्यावसायिकदृष्ट्या म्हणा लोक आता विचार करणार आणि यावेळेस खरंच मोदी सरकारला कळेल की काय प्रकार आहे आणि आपण किती खाल्लंय आतापर्यंत आणि ते किती पचणार आहे ते या इलेक्शनमध्ये नक्कीच दिसून येईल. सगळ्यात ताईने एक महत्त्वाचं मांडलेलं होतं की पक्षांतर होत आहेत आणि पक्षातले नेते असतील, कार्यकर्त्यांपेक्षा मोठमोठे नेते जे आहेत तर ते सहजपणे आपल्याला पक्ष बदलताना दिसत आहेत. तुम्ही म्हटलात की देशामध्ये हे सगळा जो कारभार चालू आहे तो चुकीच्या पद्धतीने चालू आहे. असं असताना सुद्धा म्हणजे तोच एक प्रश्न पुन्हा की अशा पद्धतीनं भाजपाकडं ओढा कसा आहे लोकांचा, किंवा आपण बघतो की मोठमोठी पक्षांतरं सध्या होताना आपल्याला दिसत आहेत. हे राजकारणाचा हा जो ट्रेंड आहे तो काय सांगतो? सगळ्यात महत्त्वाचं ईडी. ह्यांना ही सगळे चोऱ्या केलेले लोक आहेत ना, त्यांना फक्त भीती घालून पक्षात घ्यायला लागले. तू हे ये नाही तर तुझं उघडं करतो. हे लोक चोऱ्या करायचं थांबव, कोण आमदार खासदार कोण काशी नाही, स्वतः चोऱ्या करायचं थांबव म्हणजे त्यांना मान वर करून जगता येते. नाही, पण अशा सगळ्या पक्षांतरामुळं मूळ पक्ष जे आहेत ते कमकुवत होत असतात. जो माणूस पक्ष बदलतो पहिला त्याला पाडायला पाहिजे, त्याला मतदान करायलाच नाही पाहिजे. आज पक्षाचा राहिला नाही, जनतेचं काय होणार आहे त्यांना? काय वाटतं हे जे सगळे पक्षांतर होतात, काय म्हणजे जी परिस्थिती आहे राज्यामध्ये आणि त्याहीपेक्षा जे राजकारण स्तर आहे कशाही पद्धतीने बोललं जातं आपण बघतोय, बोलण्याचा स्तर सुद्धा सगळ्यांचाच खालावलाय. कसं आहे, आता पक्षाचं एकनिष्ठता लोकांमध्ये राहिली नाही. जे उमेदवार निवडून आलेत त्याची एकनिष्ठता राहिलेली नाही. आज रात्री ह्या पक्षात आहे तर उद्या सकाळी त्या पक्षात आहेत, त्यामुळं ते तर नक्कीच निवडून येणार नाहीत. जनता त्यांना धडा शिकवेल नक्कीच. राजकीय पक्षांनी या लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता ठेवली. शेवटी एक राजकीय वातावरण तयार होतं आणि मतदार मतदानासाठी बाहेर पडतो आणि लोकशाहीमध्ये आपण तर मतदारांना प्रत्येकानं आपण मतदानासाठी आव्हान करत असतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं. पण लोकांमध्ये कशा पद्धतीची भावना आहे आजचं जे सगळं राजकीय वातावरण पाहिल्यानंतर? आता काय माहिती आहे का, लोकांचं जुनं प्रत्येकाला म्हणजे वाटत असतं की मतदान तर करायलाच पाहिजे, कारण मतदान एक श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने केलंच पाहिजे. ते दिवशी सुट्टी असते म्हणून किंवा मिळते म्हणून कुठेतरी पळून जायचं आणि त्यांनी परत 5 वर्षात काय केलं ह्या विचारात त्याला अधिकार नाही आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण सिटीबद्दल जेव्हा बोलतो आहे, मी आल्यापासून 12 वर्षापासून मी सोलापुरात आलो आहे. ती जी समांतर जलवाहिनीचा मुद्दा त्यावेळेसपासून चालू आहे, पण अजूनही ती जलवाहिनी कधी होते आणि होणार आहे की नाही होणार अजून पण माहीत नाही. NTPC मागून येऊन का ते खाजगीकरण आहे, प्रायव्हेटायझेशन आहे, कारण ते त्यांना पाहिजे, ते त्यांना निकड आहे म्हणून त्यांनी करून घेतली. इथं कसं आहे की फक्त सध्या कसं का होईना, माझ्या हातात काय आहे, माझं काय, मी निवडून आलो, माझं घर भरलं, विषय संपला. त्यांचं काय होतं, जनतेचं काय होतं मला देणं घेणं नाही आहे काय. हा मुद्दा सगळ्यांचा आहे. इथले आमदार घ्या, खासदार घ्या, कुणीही घ्या, आत्तापर्यंत सगळे आपण बोटावर मोजूत काढून आणले. काय प्रत्येक लास्ट वेयर आपण यांना म्हणजे प्रश्न असा आहे की ह्या प्रश्नांकडे आमच्या नेत्यांचं लक्ष पाहिजे हां, किंवा तो पाठपुरावा त्यांचा देखील पाहिजे. दुसरा सगळा तो तुम्हाला दिसत तर नाहीच नाही. आणि त्याच्याबरोबर सोलापूरचा पब्लिक जो आहे तो झोपलेला आहे. तुम्ही कुणालाही जाऊन विचारा, कुठल्याही कसब्यामध्ये जा, इथं कुठे काय कसं आहे, निवांत आहे, हा शब्द जर नाही मिळाला तर मला म्हणणार तुम्ही.
का तर त्याच्याकडे काय नाही, त्याच्याकडे एक तर त्याच्याकडे स्वतःकडे विजन नाही आहे, मेन त्याच्याकडे स्वतःकडे विजन नाही आहे की पुढं काय मी आणि माझे मुलं काय ह्याचं विजन त्याच्याकडेच नाही आहे, तर तो समोरच्याला काय विजन मागणार आहे. त्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. व्यक्त व्हायलाच पाहिजे. अरे जर ज्याचं दुखतंय तुम्हाला समजा तुमचं दुखतंय तर तुम्ही मागणार आहे ना, नाही दुखत तर काय करणार आहे. पण इथं काय झालेलं आहे की सगळेच झोपलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा हाच विचार आहे की बाबा चाललंय जाऊ द्या, मागच्याने पण हेच केलं आता मी पण हेच करतो, मग तो पण परत येतो आणि तो पण तेच करत राहतो. नाही याचाच फायदा उचलला सगळ्यांनी हो असंच. आणि आज याच्या आधी आता मला सांगा मागच्या टर्मला पण ज्या वेळेला निवडून आले, याच्या आधी वकील साहेब निवडून आले, त्या वकील साहेबांचं नाव कोणालाही माहीत नव्हतं खासदार म्हणून. त्यानंतर आता महाराज स्वतः स्वामी आहेत, त्यांचं पण नाव कोणाला माहीत आहे का नाही माहीत नाही. काहीतरी 2 गोष्टी काय केल्या की बाबा सोलापूरच्या रेल्वेसाठी 1-2 मीटिंगा त्यांनी घेतल्या PM बरोबर. त्यानंतर त्यांना मी लोकसभेमध्ये कधी बघितलं नाही किंवा त्यांचे विचार मांडतानाही कधी बघितलं नाही. ह्याला अर्थ नाही ना की बाबा तुम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर तुम्ही काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे ना. साधं सोपं गणित आहे की तुम्ही तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाला तर त्याला म्हणता बाबा तू काहीतरी कमवून आण तर तुला मी जीव घालीन असं म्हणताय. मग तुम्ही खासदार म्हणून निवडून देताय, त्याला मत देताय, तर त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी केलं पाहिजे ना. पण आपणही त्याला विचारलं जात नाही, हा मोठा मुद्दा आहे ना. कशा प्रकारच्या नेतृत्वाची सोलापूरला गरज आहे, तुम्हाला काय वाटतं की नाही कशा प्रकारचं नेतृत्व आता हवं सोलापूर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याने फुल टाईम म्हणजे जो राजकारण करू शकेल किंवा समाजासाठी पूर्ण वेळ देऊ शकेल आणि जेव्हा तो इझिली अवेलेबल असेल अशा नेता सोलापुरात पाहिजे, तर तो म्हणजे काम करू शकेल. आता सोलापुरात पालकमंत्री पण बघितलं असेल तुम्ही, आता 5-6 पालकमंत्री झाले. कुठून काय कुठून इंदापूरवरून येतोय, कोण इकडून येतोय, कोण कुठून नगरहून येतोय. अरे तो पालकमंत्री येतोय कधी जातोय कधी तेच माहीत नाही. असं म्हणजे बरेच मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना धरून विकास शेवटी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका नाही. बघा त्या तर विकास आणि सोलापूर याबद्दल काय ते अटल सडक योजना होती, त्यामुळं गडकरींनी खूप चांगलं काम केलं आहे की त्या कामाला कोणी म्हणजे नाही म्हणू शकत नाही. पण सोलापूरचा जो विकास म्हणतो आपण जो सिटीत बघितलं ना कुठेही म्हणजे रस्ते नाही आहेत, नळ नाही आहे किंवा अतिक्रमणाचा भाग असेल, अतिक्रमण कुणी कुणाचं काढत नाही आहे का तर तू चोर मी चोर आणि हे चोर सगळे मिळून चोर एकत्र आणि त्यातल्या 4 राजकारण्यांचं ते अतिक्रमण कोणी काढायचं कोणाचं काय नाही. तू गब्बस मी गब्बस, तो संपला विषय संपला. हा सगळा प्रकार सगळ्यांचा. मोदींच्या काळामध्ये विकास साध्य झाला हा तो दावा करण्यात येतो तो तर आहे बघा. रस्त्याच्या बाबतीत ते कोणी मीच नाही तर जगातलं कोणीही म्हणू शकतं, ते होच म्हणू शकणार कारण त्याला नाही म्हणताच येणार नाही. कारण आपण ज्या वेळेला पण मी 30 वर्षाला मार्केटिंगमध्ये होतो, जेव्हा रस्त्यावर फिरत होतो त्यावेळेच्या चुकीच्या गोष्टी काय घडल्या? चुकीच्या म्हणजे बाकीच्या आता चुकीच्या गोष्टी आपण ज्याला म्हणू शकतो की प्रायव्हेटेशन. आता काही लोकांना प्रायव्हेटेशन आवडतं, काही लोकांना आवडत नाही, बरोबर आहे. कारण प्रायव्हेटेशन झाल्याशिवाय तर सुधारणा होत नाही, हे मला मान्य तुम्हालाही मान्य सगळ्यालाच मान्य आहे. कारण GDP बघायला गेलं, सगळ्या गोष्टी बघायला गेल्या, आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले काय क्रेडिट होतं त्यावेळेस आणि आताचं काय क्रेडिट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ते नवीन सांगण्यासारखं काहीच नाही त्यामध्ये ना. मग आता हा जो दावा करण्यात येतो 400 पार, हे खरं वाटतं? 400 पार बघा, मग लास्ट टाईम 302 आले होते, त्यावेळेला आपल्याकडे पण 42 होते. आता ह्यात काय वाढण्यासारखं आहे का काय? हां 302 350 ते त्याने म्हणतायत, ते 370 परत 370ला आले. परवा 400 म्हणले, परत 370 म्हणतायत. ते म्हणजे त्यांचं त्या दावा आहे म्हणजे पुन्हा मोदी हे शक्य आहे किंवा अशक्य आहे. आपण काय कारण आपण हे बघा आपण तर भविष्यवेत्ता नाही आहे. आता मागच्या वेळेस पण सगळ्यांनी सांगितलं होतं की तिन्ही स्टेट म्हणजे 1 साइडेड येतील, पण तिन्ही स्टेट 1 साइडेड BJPचे आले. आपण असं म्हणू शकत नाही ना की आपण काय करू शकणार आहे त्या गोष्टीला. मतदार सर्वात मोठा आहे सोलापूर शहरात. आज जवळजवळ मी सोलापुरात कमीत कमी जन्म सोलापूरचा आहे. आज इतके खासदार बघितले की जाऊन दिल्लीत मुंडे हलणार सोलापुरात. आणि आता तर असं गढूळ वातावरण झालं आहे की जे ते उडतो पक्षांतर करतो आहे. आज कालच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. अरे काय पक्ष आहे का काय आहे, असं काय करायला तुम्ही? तो मुख्यमंत्री आहे देशाचा महाराष्ट्राचा. मग त्याला तो उठून तो आज 40 वर्ष तो सत्ता भोगला तिथं काँग्रेसमध्ये असताना. मग आता तो उठून भाजपमध्ये जातो आहे म्हणजे काय त्याच्या पाठीमागे ED लावली काय? हां. आणि सोलापूरचं बहुतेक मी आता पण बघितलं आहे. आणि सोलापूरच्या लोकांना इथून आज 40 वर्षापूर्वी पुण्याला जातात. आता बी आमच्या मुलांना शिकून त्यांना इथून पुण्याला जावं लागतं आहे. इथं असं सक्षम असा IT पार्क झाला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मराठा आरक्षण आता इतकं वर्ष झालं आहे. आज कमीत कमी 2016 पासून आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्या पूर्वीपासून 40 वर्ष आहे. मग आता या 10 वर्षात हा मुद्दा जोर धरत असताना तरी पंतप्रधान मोदी झोपलेत का? तरी अरे काय आरक्षण दिलं फक्त काय ते डोळ्याला पानं पुसले साहेब. ते अजून जरंगे पाटील झोपलाय तो तिथं अजून. हा ना बरोबर ज्या पद्धतीनं त्यांनी एक आंदोलन केलं चांगलं. आता
आज पण अहो मराठा आरक्षण द्या, असं द्या की त्याला सक्षम द्या तुम्ही, आणि त्याचा विचार चांगला व्यवस्थित करा ना. पुढच्या पिढीला बाबा त्याचा काय तर फायदा झाला पाहिजे. हां, तुम्ही आरक्षण असं द्यायला की डोळ्याला पाणी पुसणार, अध्यादेश काढलाय म्हणणार, ह्याला काय अर्थ आहे मला सांगा बघ तुम्ही. हां, आज मराठा तडफडतोय, आज मराठा मागासलेला, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, आज त्याची परिस्थिती नाही. हां, तुम्ही डावलता असता तुम्हाला नेहमी, आणि सोलापूर तर इतका मागासलेला आहे. आज माझा जन्म इथला आहे. एवढे खासदार झाले, सगळे मान हलवे खासदार झाले, त्यांनी एक बी सुद्धा इथं सगळ्याच पक्षाचे, असं नाही म्हणत की भाजपचं म्हणत नाही, की जेवढे बी खासदार झाले. मी 1978 पासून बघतो, पार दामानीपासून बघतो ते कुचन बिचन साधूरपर्यंत आतापर्यंत सगळे जेवढे बी झालेत, सगळे आमदार सगळे मान हलवे त्यांनी. आता जे सिद्धेश्वर महाराज हे बनसोडे यांनी कधी माणसात आलेच नाहीत, जनसामान्यात आलेच नाहीत, त्यांना जनसामान्य प्रश्न काय माहीत नाही. अहो ते भूमिपूजन होते त्या उड्डाणपुलाचं, एवढी ट्रॉफिक जाम होती, कधी त्यांनी त्याला विचार केला नाही उड्डाणपुलाचा सोलापूरच्या. हां, मग सोलापुराची मग अजून किती सुधारणा झाली पाहिजे, कधी झाली पाहिजे. मग आता नेत्यांचं लक्षच नाही ना इकडं, अजिबात नेत्यांचं लक्ष नाही. त्यामुळं लोक जाब विचारायला जात नाहीत, आणि जाब विचारला गेलं की राहू दे, करू आम्ही, ह्यांना लई शांतपणा करायला लागला आहे ना, अशी दादागिरी करते तिथं. एकंदरीत हे सोलापूरची जी खरी एक परिस्थिती ती मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मनोगतातून केला. सोलापूरसाठी लोकसभा निवडणूक होते आहे. एकंदरीत आपल्या देशामध्ये मोदींनी आपल्याला म्हटलं की एक 400 पार असा एक विश्वास दाखवला. पण आपण सोलापूरचा जेव्हा विचार करतो, कशा पद्धतीचं वातावरण आहे किंवा जो विकास आपण सोलापूर शहराच्या बाबतीत म्हणतो तर तो साधला गेला असं वाटतं का? विकास तर अजिबात झालेला नाही. मोदी जे म्हणतात 400 पार, जोपर्यंत EVM मशीन आहेत 400 काय त्यांनी 500 पार पण होऊ शकतात. काय मशीन त्यांच्याकडे आहे, मशीन हायजॅक होऊ शकते, मतदान करत असतो, पण काय होतं ते शेवटी कमळाला जात असतं. नाही, पण आज आता आपण विचार करू, इथला उड्डाणपूल, इथलं विमानतळ, इथले रस्ते, ते सोलापूरचे जे प्रश्न म्हणून आहेत, तर ते कशा पद्धतीने या प्रश्नांकडे लक्ष दिलं? ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदेसाहेब खासदार होते त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती आता या 10 वर्षात पाठीमागे आहे. सोलापूर मागे गेलेलं आहे, 15-20 वर्ष मागे गेलेलं आहे. 40 वर्षांनी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत साहेब? सुशीलकुमार शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेतल्या लोकांना भेटून प्रत्येकाशी आठवड्यातनं एक दिवस राहत होते. सोलापुरात स्वतः स्थायिक होते, त्यांनी प्रॉपर सोलापूरचे आहेत, भेटत होते, करत होते, सगळ्यांना वेळ देत होते, अडचणी वही करत होते. यांनी मतदान झालं तिथून परत 5 वर्ष तिकीट मिळालं तरच येणार, नाही तिकीट मिळालं की त्यांचं तोंड पण दाखवत नाहीत. आज कुठले प्रश्न वाटतात सोलापूर? आता प्रश्न भरपूर आहेत साहेब. फक्त आता यांनी काय केले आहेत, 22 जानेवारीला राम मंदिर म्हणले की हिंदू मुस्लिम केले, हिंदू येडे झाले लोक, मोदीने केला हे करून त्यांनी लोकसभेच्या पुढे त्यांनी राम मंदिरनं काय होणार, लोकांचा प्रश्न सुटणार आहे का? त्यांनी ते प्लॅनिंग केलं, येणार नाही. त्यांना वाटलंय, पण जे लोक मूर्ख आहेत ते खरंच मोदीला मतदान करतील राम मंदिर केलं म्हणून. ज्यांना आपल्या लेकरांचं विकासाचं किंवा आपल्या कुटुंबाचं काय प्रपंचाचं काय आहे कामधंदा पाहिजे ते लोक राम मंदिरला बघून मतदान करणार नाही मोदीला. पण इकडे आपण बघतो की थोडंसं भावनिक वातावरणावरती निवडणुका होतात, बरोबर आहे. हो, राम मंदिराचा प्रभावच नाही पडणार ह्या विषयाचा. जे शिकून सुद्धा अडाणीवाणी वागतात ते लोक फक्त राम मंदिरासाठी मतदान करणार. आता आम्ही शिकलोय, आम्हाला नोकरी नाही काय नाही, आम्हाला माहिती आहे राम मंदिरानं काय पोट भरणार आहे का आपलं? आम्ही देणार नाही ना मतदान त्यांना. कुठली अपेक्षा होती तुमची मोदी सरकारकडनं? मोदी 10 वेळेस अपेक्षा जी होती सरकारकडनं ती कुठल्या पद्धतीने घडलं का? आता त्यांनी काय म्हणलं, ते आपल्या सोलापुरात जे आपलं यंत्रमाग वगैरे आहेत ते पोलिसांचा ड्रेस शिवतो, हे शिवतो, ते ऑर्डर देतो, देशाला जे लागेल मिलिटरीला आहे ते एक तर आहे का? एकाला पण नाही. कारखाने बंद पडले सगळे. यांनी फक्त आश्वासन दिले असं करू तसं करू, पण एक काम दिलं नाही कोणाला. पूर्वी असं घडलं आणि आता सुद्धा असंच घडतं. बरोबर आहे. लोकांच्या हातात काय अशा वेळेला काय लोकांची जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, ज्याला राम मंदिरचं काय घेणं देणं नाही. पर्याय कुठला आहे सोलापूरकरांचा? सोलापूरकरांना पर्याय आता एकच आहे, काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांचाच उमेदवार पर्याय. दुसरा कोण आहे यांचा उपाय? आता यांनी मोदीचं जे आपले भाजपचं जे आहे त्यांना विरोध यांनीच की काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचा कोण का उमेदवार असेल त्यांना आम्ही मतदान करणार.
सोलापूरकर जे आहेत त्यांच्या प्रश्नी ते पर्याय निवडू शकतात अशा पद्धतीचं एक मनोगत आत्ता आपलं इथं व्यक्त झालं. आता मूळ मुद्दा जो होता की भावनिक पद्धतीनं आपण बघतो की एक राजकारण होत असतं आणि त्याला प्रतिसाद मतदारांचा मिळत असतो. राम मंदिराचा प्रश्न फारच मोठा आहे आणि आपल्या परिसरात आपण बघतो की सगळं धार्मिक वातावरण आहे आणि देशामध्ये सुद्धा राममय अशा पद्धतीचं वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होताना दिसतंय. ह्या मुद्द्याचा किती प्रभाव पडेल? राम मंदिर मोदींनी केलं, त्यांच्या सरकारच्या काळात झालं हे मान्य आहे, पण त्याच्यासाठी जे झटणारे होते, ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस जे झटलेले आहेत ना, त्यांची नावंच पुढे आलेली नाही आहेत. त्यांची नावं पुढे द्या, त्या पक्षाचे नावं पुढे द्या, जे तिथे जाऊन लढलेत त्यांची नावं पुढे द्या, मग मोदींना विचारा. हे मोदींना तरी माहिती आहे का की ज्यावेळेस बाबरी मस्जिद झाली, ज्यावेळेस मुंबईत दंगल चालू होती, त्या दंगलीमध्ये कोण मदत केलं? मुंबई वाचली त्यावेळेस, तर त्यावेळेस त्या मुंबईकरांना कोण आधार दिला? हे मोदींना तरी माहिती आहे का? मोदी नाही, राम मंदिर म्हणजे प्रभू रामांच्या बाबतीत लोक भावनिक आहेत आणि ते असावंही, पण याचा अर्थ असं नाही की नाही होणार, नक्कीच नाही होणार. कारण की लोक जागरूक आहेत. सध्या लोक जसं आपण म्हणतो की सगळेजण स्वतःचा फायदा बघतात, जसे हे राजकारणी स्वतःचा फायदा बघतायत, तर नक्कीच आत्ताचा जो सुजाण जागरूक नागरिक जो आहे तो नक्कीच आता स्वतःचा फायदा बघणार. कारण की सर्वसामान्य लोक याच्यामध्ये जी व्यापारी लोक आहेत ती पुढेच चाललेली आहेत, जी एकदम मध्यमवर्गीय आहेत त्या लोकांना फरक पडायला लागलेला आहे. महागाईचा असू देत, IT क्षेत्राचा असू देत किंवा मुलांच्या बेरोजगारीचा असू देत, याच्यावरती आपल्यासारखा सर्वसामान्य लोक त्याच्यावरती फरक पडायला लागला आणि नक्कीच यावेळेस तर विचार करतीलच लोक. शेवटचाच प्रश्न आता बघतं की एक कुठले मुद्दे डोक्यात ठेवून मतदान तुम्ही कराल या लोकसभा निवडणुकीत? मतदान करत असताना काय विचार कराल? मतदान करताना हाच विचार करणार आहे की खूप वर्षापासून नुसतं सांगत आलेत, आश्वासनं देत आलेत, पण जनता आता जागरूक झाली आहे. तर आता मला वाटत नाही की नुसतं आश्वासनांना ते बळी पडून मतदान करतील. आधी करा आणि मग आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ, एवढी विचारशक्ती तर आलेली आहे जनतेमध्ये. त्यामुळे तुम्ही येऊन आधी करा, दाखवा, मग आम्ही तुम्हाला मतदान देऊ. हे विचार तर प्रत्येकाच्या डोक्यात चालू आहेत सध्या. नाही बळी पडणार त्या गोष्टीला. मतदार जो आहे तर तो जागरूक आहे आणि भावनिक कुठलंही वातावरण त्याच्या बळावरती काही मतदान होण्यापेक्षा किंवा ते मतदान त्या भावनिक वातावरणात मतदान करणार नाही, तर तो सारासार विचार करेल, तो आपल्या परिसराचा विकासाचा विचार करेल. आणि आता केवळ आश्वासनांचे दिवस गेले तर प्रत्यक्ष करून दाखवण्याची वेळ. आणि जे खरोखरच कुठलं आपलं कार्य दाखवतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जी आपली तत्परता दाखवतात, आपलं कर्तव्य पार पाडतात, तर अशाच व्यक्तींच्या पाठीशी आम्ही राहू अशा प्रकारचा एक निर्धार मतदारांनी व्यक्त केलेला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आमचे राजकीय पक्ष एकीकडं तयार असताना दुसरीकडं नागरिक जे आहेत तर त्यांची कशा प्रकारची भावना आहे. आणि सोलापूरसाठी जेव्हा हा सगळा विचार येतो तेव्हा सोलापूर शहराचा विकास हाच एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आणि या आघाडीवरती आजपर्यंत समाधानकारक कार्य झालंच नाही अशा प्रकारची एक तीव्र भावनाच इथं व्यक्त करण्यात आली. आणि शेवटी कुणी मतदारांना गृहीत धरू नये, शेवटी पर्याय हा असतोच अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील वसंत विहार इथल्या या परिसरातील नागरिकांनी, रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. लोकसभा निवडणूक साधारणपणे दृष्टिक्षेपात आहे आणि अशा एका सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदारांच्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या आपण जाणून घेतल्या. वसंत विहार इथले जे सगळे रहिवासी आहेत ते या सगळ्या आमच्या बोला बेधडक या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. याबद्दल प्रत्येकाचे मनापासूनचे आभार. आणि खास करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होता, त्यांचे देखील एक मनापासून या ठिकाणी आभार. भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.